नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला पण प्रकरण 3 मधील जो पहिला ए हा घटक आहे तो भाग पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेला होता. भारतातील सेवा क्षेत्र आणि सेवा क्षेत्राचे वाढते महत्त्व हा भाग आपला झालेला होता. आजच्या लेक्चरला आपण प्रकरण 3 मधील जो दुसरा बी हा घटक आहे तो घटक आपण पाहणार आहोत, बँका आणि वित्तीय संस्था. तर वित्तीय संस्था हा नवीन शब्द तुमच्या पुढे आलेला आहे. वित्तीय संस्था याचाच अर्थ बँकांप्रमाणे कार्य करणाऱ्या, परंतु प्रत्यक्षात आपण त्यांना बँक म्हणत नाही. उदाहरणार्थ ह्या ज्या वित्तीय संस्था आहेत त्यांनाच विकास बँका असंही म्हटलं जातं. म्हणजे त्यांच्या नावामध्ये कुठेही बँक या शब्दाचा उल्लेख असत नाही आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार त्या कार्य करीत नाहीत, म्हणून त्यांना वित्तीय संस्था असं म्हटलं जातं. बाकी ठेवी स्वीकारणे वगैरे ही जी बँकांची सर्वसाधारण कार्य आहेत त्याच पद्धतीने वित्तीय संस्था कार्य करीत असतात, परंतु ठेवी गोळा करण्याची आणि कर्ज देण्याची त्यांची पद्धत ही थोडीशी वेगळी असते. त्यामुळे वित्तीय संस्था उदाहरणार्थ IDBI आहे, UTI आहे, LIC आहे तर ह्या ज्या आहेत SFC आहे, स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आहे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आहे, भारतीय औद्योगिक विकास बँक, तर ह्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांना वित्तीय संस्था असं म्हणतात. तर या वित्तीय संस्था सर्वसाधारणपणे औद्योगिक क्षेत्राला दीर्घ मुदतीचा वित्त पुरवठा म्हणजेच भांडवलाचा पुरवठा किंवा कर्ज पुरवठा करीत असतात. मात्र थेट कर्ज न देता या वित्तीय संस्था कंपन्यांचे शेअर्स किंवा कर्ज रोखे विक्रीस करतात आणि त्या माध्यमातून कंपन्यांना किंवा सरकारला भांडवलाचा पुरवठा करण्याचं कार्य करतात. तर या पद्धतीनं बँकांनी ह्या ज्या वित्तीय संस्था आहेत या बँकांनी वित्तीय संस्थांचे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नेमकं काय महत्त्व आहे त्या अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्थेत बँकांनी वित्तीय संस्थांना खूपच महत्त्वाचे स्थान आहे. भारतात बँकिंग क्षेत्राचा विकास हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये सुद्धा आधुनिक बँक व्यवसायाची सुरुवात झालेली होती. भारतात लहान मोठ्या बँका स्थापन झालेल्या होत्या, परंतु त्या दीर्घकाळ टिकू शकत नव्हत्या आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर अनेक बँका स्थापन व्हायच्या आणि त्या भराभर ढासळायच्या किंवा म्हणजे नष्ट व्हायच्या किंवा कोसळून जायच्या आणि त्यामुळे भक्कम पायावरती बँक व्यवसायाची उभारणी ही भारतामध्ये ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये झालेली नव्हती आणि ब्रिटिशांनी देखील जाणीवपूर्वक भारतामध्ये बँकिंग क्षेत्राचा विकास घडवून आणण्याचा फारसा प्रयत्न केलेला नव्हता. त्यामुळे भारतात खऱ्या अर्थाने बँकिंग क्षेत्राचा विकास हा स्वातंत्र्य प्राप्तीनंतर म्हणजेच 1947 नंतर झालेला आहे. 20व्या शतकात भारतामध्ये म्हणजे 20व्या शतकात जगामध्ये सर्वत्र मध्यवर्ती बँकेची स्थापना व्हावी हा एक सूर निघालेला होता, एक लाट आलेली होती आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय परिषद भरवण्यात आलेली होती आणि त्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये असा ठराव झालेला होता की ज्या देशांमध्ये अजूनही मध्यवर्ती बँक स्थापन झालेली नाही त्या देशामध्ये मध्यवर्ती बँकेची स्थापना करावी आणि भारतामध्ये अशा प्रकारची स्वतंत्र अशी मध्यवर्ती बँक स्थापन झालेली नव्हती. मध्यवर्ती बँक म्हणजे देशाची बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च किंवा शिखर बँक म्हटलं जातं. ही एकच बँक असते मध्यवर्ती बँक म्हणून, ज्याला केंद्रीय बँक असंही म्हटलं जातं आणि ती भारत सरकार म्हणजे त्या देशाच्या सरकारच्या ती मालकीची असते आणि खूप बँकिंग क्षेत्रामध्ये ही महत्त्वाची बँक असते म्हणून तिला मध्यवर्ती बँक असं म्हटलं जातं. संपूर्ण बँकिंग क्षेत्रावरती नियंत्रण ठेवण्याचे कार्य, बँकिंग क्षेत्राला योग्य दिशा आणि आकार देण्याचं कार्य या मध्यवर्ती बँकेकडून केले जातं आणि म्हणून देशाची मध्यवर्ती बँक ही बँकिंग क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची बँक म्हणून ओळखली जाते. परंतु ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये अशा प्रकारची भारतात स्वतंत्र अशी मध्यवर्ती बँक स्थापन करण्यात आलेली नव्हती आणि म्हणून भारतामध्ये भारतीय लोकांनी ब्रिटिश सरकार पाठीमागं तगादा लावलेला होता की भारतामध्ये स्वतंत्र अशी बँक स्थापन व्हावी, परंतु ब्रिटिश सरकारने जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि 1921 मध्ये ब्रिटिश सरकारने इम्पिरियल बँकेची स्थापना केली. आता ही जी इम्पिरियल बँक आहे ती इम्पिरियल बँक म्हणजेच पूर्वीच्या 3 बँका होत्या, बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास आणि बँक ऑफ कलकत्ता.
ह्या 3 बँकांचं एकत्रीकरण केलं आणि 1921मध्ये इम्पिरियल बँकेची स्थापना करून तिला मध्यवर्ती बँकेचे अधिकार देण्यात आलेले होते. परंतु ही तात्पुरती उपाययोजना ब्रिटिश सरकारने केलेली होती. परंतु भारतामध्ये मध्यवर्ती बँकेची स्थापना करण्याची जी मागणी होती भारतीय लोकांची ती बंद झालेली नव्हती. शेवटी 1931मध्ये मध्यवर्ती बँकिंग चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि या मध्यवर्ती बँकिंग चौकशी समितीने देखील भारतामध्ये एखादी बँक स्थापन करावी, मध्यवर्ती बँक, अशी शिफारस सरकारला केलेली होती. दरम्यानच्या काळामध्ये 1929मध्ये हिल्टन यंग कमिशन नावाची समिती कमिशन भारतामध्ये स्थापन करण्यात आलेलं होतं आणि हिल्टन यंग कमिशनने ब्रिटिश सरकारला अशी शिफारस केलेली होती की भारतामध्ये खरोखरच मध्यवर्ती बँक स्थापन होण्याची आवश्यकता आहे आणि भारतामध्ये मध्यवर्ती बँक स्थापन करून तिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असे नाव देण्यात यावे. म्हणजे भारतातल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नाव हे कुणी सुचवलेले आहे तर हिल्टन यंग कमिशनने सुचवलेले आहे. हा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. तर या पद्धतीनं भारतामध्ये हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशीकडे पण दुर्लक्ष केलेलं होतं. 1931च्या कमिटीकडे पण दुर्लक्ष केलेलं होतं आणि ब्रिटिश सरकारने नाईलाजाने शेवटी 1934मध्ये रिझर्व्ह बँक ॲक्ट नावाचा कायदा पास केला आणि 1935मध्ये भारतात खऱ्या अर्थाने मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली आहे. हा ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न आहे. भारताची मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झालेली आहे तर एप्रिल 1935मध्ये ह्या बँकेची 1 एप्रिल 1935मध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात बँकिंग क्षेत्रामध्ये महत्त्वाच्या 2 घटना घडल्या. एक म्हणजे 1949मध्ये भारतात खास बँकिंग क्षेत्रासाठी स्वतंत्र कायदा तयार करण्यात आलेला होता. बँकिंग नियमन कायदा 1949 असं या कायद्याला नाव देण्यात आलेलं होतं. आणि त्याच वेळेला दुसरी एक महत्त्वपूर्ण घटना घडली ती म्हणजे 1949मध्ये रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करून ही बँक अधिकृतरित्या भारत सरकारच्या मालकीची करण्यात आली. म्हणजे ह्याचाच अर्थ 1935मध्ये भारतात मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँकेची जी स्थापना करण्यात आलेली होती ती रिझर्व्ह बँक खाजगी भागधारकांच्या मालकीची होती. त्याच्यावरती ब्रिटिश सरकारचा अधिकार नव्हता आणि त्यामुळे 1949मध्ये रिझर्व्ह बँक ही खाजगी मालकीची असल्याने रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण केलं आणि अधिकृतरित्या म्हणजेच कायदेशीररित्या ही बँक भारत सरकारच्या मालकीची करण्यात आलेली आहे. त्यामुळे 1949मध्ये रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण आणि 1949मध्ये बँकिंग नियमन कायदा अशा 2 महत्त्वपूर्ण घटना बँकिंग क्षेत्रामध्ये घडलेल्या आहेत. या कायद्याने रिझर्व्ह बँकेला अनेक अधिकार देण्यात आले. सर्वात महत्त्वाचा अधिकार दिला गेला तो म्हणजे चलन निर्मितीचा अधिकार होय. आज भारतामध्ये चलनाची म्हणजेच नोटांची किंवा पैशाची निर्मिती ही रिझर्व्ह बँकेकडून केली जाते. आता इथं 2 गोष्टी लक्षामध्ये घ्यायच्या आहेत की ज्या कागदी नोटा आहेत त्या सर्व प्रकारच्या कागदी नोटा म्हणजे आता आपल्या चलनामध्ये कमीत कमी किमतीची कागदी नोट किती आहे तर 5 रुपयाची आहे आणि मोठ्या किमतीची कागदी नोट आहे 2000 रुपयाची. तर 5 रुपयाच्या नोटेपासून 2000 रुपयाच्या नोटेपर्यंत सर्व प्रकारच्या कागदी नोटांची छपाई ही रिझर्व्ह बँकेकडून केली जाते. हा पैसा रिझर्व्ह बँकेकडून चलनामध्ये आणला जातो आणि जी सुट्टी नाणी आहेत मग 1 रुपयाचं नाणं असेल, 2 रुपयाचं असेल, त्यानंतर 5 रुपयाचं आहे, 10 रुपयाचं आहे. तर ही जी सुट्टी नाणी आहेत तर ती नाणी भारत सरकारकडून म्हणजे भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून ही चलनामध्ये आणली जातात आणि म्हणून नाण्यांवरती म्हणजे जी सुट्टी नाणी आहेत त्याच्यावरती कधीही आपल्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा शब्द पाहायला मिळत नाही. तर ज्या कागदी नोटा आहेत त्या कागदी नोटांवरती मात्र आपल्याला कंपल्सरी जी नोटेमध्ये आडवी हिरवी लाईन आहे त्यामध्ये आपल्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा शब्द पाहायला मिळतो आणि त्या नोटेवरती सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असा उल्लेख असलेला आपल्याला पाहायला मिळतो. एवढंच नव्हे तर रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर आहेत त्या गव्हर्नरची सही ही रिझर्व्ह म्हणजे नोटांवरती असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कागदी नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेकडून आणि नाण्यांची छपाई ही भारत सरकारकडून केली जाते. आता या ठिकाणी अजून एक वाक्य इथं लिहायचं राहिलेलं आहे की
रिझर्व्ह बँकेच्या कामकाजाच्या सोयीसाठी रिझर्व्ह बँकेचे 4 प्रादेशिक कार्यालय स्थापन करण्यात आलेले आहेत. रिझर्व्ह बँकेचा जो मुख्य कारभार आहे तो रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरकडून पाहिला जातो आणि प्रादेशिक कार्यालये जी 4 आहेत त्या 4 कार्यालयासाठी 4 डेप्युटी गव्हर्नर नियुक्त केले जातात. या गव्हर्नरचा कालावधी 5 वर्षाचा असतो. दर 5 वर्षांनी नवीन डेप्युटी गव्हर्नर आणि गव्हर्नर नियुक्त केले जातात. रिझर्व्ह बँकेचं मुख्य कार्यालय मुंबई या ठिकाणी आहे. हे एक वाक्य या ठिकाणी चुकून विसरलेलं आहे की रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने रिझर्व्ह बँकेला चलन निर्मितीचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर भारतातील संपूर्ण बँक व्यवसायावरती नियंत्रण व देखरेख ठेवण्याचा अधिकार RBIला म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देण्यात आलेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा जो शब्द आहे तो लिहित असताना शक्यतो शॉर्टमध्ये हा लिहिला जातो RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा भारतीय रिझर्व्ह बँक असं त्याचा अर्थ आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असा लांबलचक शब्द न वापरता RBI हा शॉर्टकटमधला शब्द वापरला जातो. तर या पद्धतीने एकंदरीत रिझर्व्ह बँकेची स्थापना आणि तिची पार्श्वभूमी असलेली दिसून येते. त्याचबरोबर सरकारची बँक म्हणून रिझर्व्ह बँक कार्य करते. सरकारच्या पैशाचा सुरक्षितपणे सांभाळ करणे, सरकारला वेळोवेळी पैशाचा पुरवठा करणे किंवा कर्जाचा पुरवठा करणे, त्यानंतर बँकिंग क्षेत्रावरती नियंत्रण ठेवणे, बँकाने निर्माण केलेल्या पतपैशावरती नियंत्रण ठेवणे, आपल्याला निर्यातीच्या रूपाने आणि इतर मार्गाने जे परकीय चलन मिळते त्या परकीय चलनाचा सुरक्षितपणे सांभाळ करणे, एवढेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण जी आयात निर्यात करतो त्यातून निर्माण होणारी जी येणी देणी आहेत ती सगळी भागविणे, म्हणजे जर देणी असतील तर भागवणे, येणी असतील तर ती सुरक्षितपणे तो पैसा सांभाळून ठेवणे, अशा अनेक जबाबदाऱ्या आज रिझर्व्ह बँकेकडून पार पाडल्या जातात. आपल्याला रिझर्व्ह बँकेचा एवढा डीपमध्ये अभ्यास नाही तरी देखील थोडीशी रिझर्व्ह बँकेची आपल्याला माहिती असावी, एक जनरल माहिती असावी म्हणून आता हा जो भाग आहे तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तर इथं महत्त्वाचा भाग लक्षामध्ये ठेवायचा आहे. RBIची स्थापना 1935 मध्ये, राष्ट्रीयकरण 1949 मध्ये आणि बँकिंग नियमन कायदा देखील 1949 मध्ये स्थापन करण्यात आलेला आहे आणि 1921 मध्ये इम्पेरियल बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकूण 4 ऑब्जेक्टिव्ह असलेले पाहायला मिळतात आणि 5वा ऑब्जेक्टिव्ह आहे की चलन निर्मितीचा महत्त्वाचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देण्यात आलेला आहे. तर असे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला ह्यामध्ये असलेले दिसून येतात. त्यानंतर 1955 मध्ये पूर्वीच्या इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडियाला सुद्धा शॉर्टमध्ये SBI असं म्हटलं तर SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा भारतीय स्टेट बँक असं तिला मराठीमध्ये म्हटलं जातं. तर RBI आणि SBI ह्या भारतातल्या 2 महत्त्वाच्या बँका ओळखल्या जातात. जिथं रिझर्व्ह बँकेची शाखा नसेल त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँकेचा प्रतिनिधी या नात्यानं कार्य करीत असते. म्हणजे बँकांना जर दैनंदिन व्यवहारामध्ये जर काही अडीअडचणी निर्माण झाल्या तर त्या अडीअडचणी दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा प्रतिनिधी या नात्यानं स्टेट बँक ऑफ इंडिया बँकांना मार्गदर्शन करण्याचे कार्य करते. तर 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली. आता जर स्टेट बँकेच्या स्थापनेचा जर इतिहास आपण बघितला तर आपल्याला खूप पाठीमागं जावं लागेल. आत्ताची स्टेट बँक म्हणजे पूर्वीची इम्पिरियल बँक आणि पूर्वीची इम्पिरियल बँक म्हणजे त्यापूर्वीच्या 3 बँका, बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास आणि बँक ऑफ कलकत्ता, या 3 बँकांचं एकत्रीकरण करून इम्पिरियल बँकेची स्थापना करण्यात आली आणि इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण करून स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली आहे. कारण इम्पिरियल बँक ही सुद्धा खाजगी भागधारकांच्या मालकीची होती आणि 1955 मध्ये हिचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि तिचं नवीन नाव ठेवण्यात आलं. ते नाव म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील आणि आशिया खंडातील शाखा विस्ताराने सर्वात मोठी असणारी बँक आहे.
म्हणजे भारतात सर्वात जास्त शाखा कुठल्या बँकेच्या आहेत तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आहेत. शाखा विस्ताराने ही बँक फक्त भारतातच नव्हे तर आशिया खंडामध्ये देखील प्रथम क्रमांकाची बँक म्हणून ओळखली जाते. एवढ्या प्रचंड शाखा भारतात आणि भारताबाहेर या स्टेट बँकेच्या असलेल्या दिसून येतात. आणि म्हणून हा देखील ऑब्जेक्टिव्हचा इथं 2 प्रश्न आहेत. 1955 मध्ये स्टेट बँकेची स्थापना झालेली आहे आणि भारतातील आणि आशिया खंडातील शाखा विस्ताराने सर्वात मोठी असणारी बँक कुठली तर स्टेट बँक ऑफ इंडिया होय. त्यानंतर 19 जुलै 1969 मध्ये भारतातील बँकिंग क्षेत्रामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण घटना घडली आणि ती म्हणजे भारतातील प्रमुख 14 व्यापारी बँकांचं आणि 1980 मध्ये आणखी 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. आणि ह्या ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या राष्ट्रीयकृत बँकांनाच आपण सरकारी बँका किंवा नॅशनल बँका या नावाने ओळखतो. म्हणजे आज बघा आपण आपल्याला काही कामानिमित्त जर काही खातं बँकेमध्ये सुरू करायचं असेल तर आपल्याला सूचना दिलेली असते की तुमचं खातं कोणत्याही नॅशनल बँकेमध्ये असलं पाहिजे किंवा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असलं पाहिजे. म्हणजेच ह्या ज्या सरकारी मालकीच्या बँका आहेत त्या सरकारी मालकीच्या बँकांमध्येच आपण खातेदार असलं पाहिजेत किंवा तिथे एखादं आपलं खातं असणं आवश्यक आहे. मग पेन्शन जमा करण्यासाठी असेल किंवा पगारासाठी असेल किंवा फंड जमा करण्यासाठी असेल किंवा इतर काही कारणासाठी जर आपल्याला बँक खातं आवश्यक असेल तर ते सरकारी बँकेचं म्हणजेच नॅशनल बँकेचं असणं आज बंधनकारक करण्यात आलेलं आहे. सध्या भारतात सरकारी मालकीच्या म्हणजेच राष्ट्रीयकृत बँकांची संख्या ही जवळपास 28 आहे आणि त्यांच्या ह्या ज्या 28 बँका आहेत त्या 28 बँकांच्या जवळपास 98,607 शाखा असून संपूर्ण भारतभर या बँका कार्य करीत आहेत. यापैकी सगळ्यात जास्त शाखा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आहेत. आज स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक आज भारतातल्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली आहे. अगदी गावागावामध्ये किंवा 4-5 गावामध्ये तरी आपल्याला एक ही स्टेट बँक असलेली आपल्याला दिसून येते. तर स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ पंजाब, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ बँक ऑफ कॅनरा, त्यानंतर सिंडिकेट बँक, बँक ऑफ इंडिया, ह्या काय आहेत पंजाब नॅशनल बँक, ह्या ज्या बँका आहेत त्या बँका राष्ट्रीयकृत बँकांची उदाहरणे आहेत. आता आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये जास्त कोणत्या बँका पाहायला मिळतात तर स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, त्यानंतर देना बँक, बँक ऑफ बडोदा, ह्या बँका ज्या आहेत त्या आपल्या परिसरामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर या पद्धतीनं ह्या ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या राष्ट्रीयकृत बँका भारतामध्ये शाखा विस्तारानं म्हणजे मोठ्या असून ह्या संपूर्ण भारतभर त्यांनी बँकिंग क्षेत्राचं जाळं निर्माण करण्यामध्ये यश संपादन केलेले आहे. आणि त्यानंतर आपला जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेतील बँकांचे महत्त्व. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बँकांचं महत्त्व किंवा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बँकांचे महत्त्व हे अनन्यसाधारण असलेले दिसून येते. काही अर्थशास्त्रज्ञांनी विशेषतः क्राउथर वगैरे अर्थशास्त्रज्ञांनी म्हणजे बँकिंग क्षेत्राला कोणत्याही देशातील बँकिंग क्षेत्राला रक्तवाहिन्यांची उपमा दिलेली आहे. कारण शरीरातील रक्तवाहिन्या ह्या काय करीत असतात तर एका ठिकाणी तयार झालेलं जे रक्त आहे ते संपूर्ण शरीरभर पोहोचवण्याचं कार्य करतात. त्याच पद्धतीनं बँका ठिकठिकाणी ठेवी गोळा करतात किंवा एखाद्या ठिकाणी गोळा झालेल्या ठेवी बँका वेगवेगळ्या क्षेत्रांना कर्ज पुरवठा करण्यासाठी वापरतात. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचं दळणवळण किंवा पैशाचं चलनवलन वाढवण्यासाठी बँका उपयोगी ठरतात. बँका एका हातातील पैसा दुसऱ्या हातापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतात. म्हणजेच बँका ठेवीदाराकडून ठेवी स्वीकारतात आणि गोळा झालेला पैसा पुन्हा कर्जदारांना कर्ज देण्यासाठी वापरतात. त्यामुळे व्यक्ती, संस्था, सरकार, त्याचबरोबर कंपन्या म्हणजेच शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक, दळणवळण अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना बँका हा पैसा कर्ज पुरवठा करण्यासाठी वापरतात. म्हणजेच बँका पैशाचे चलनवलन घडवून आणत असतात. त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला तसेच देशातील विविध क्षेत्रांच्या विकासाला एक प्रकारे चालना मिळत असते आणि त्या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बँकांचं महत्त्व खूपच असलेले आपल्याला दिसून येते.
आता ह्या व्यतिरिक्त बँकांचे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्व कोणत्या कारणासाठी आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. एक म्हणजे शाखा विस्ताराचा जो कार्यक्रम आहे, त्या शाखा विस्ताराच्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून व्यापारी बँका म्हणजे देशातील बँकिंग क्षेत्राने महत्त्वाची जी भूमिका आहे ती बजावलेली आहे. भारतात जेव्हा बँकिंग क्षेत्राचा फारसा विकास झालेला नव्हता, तेव्हा लोकांना कर्जासाठी किंवा पैशासाठी सावकारावरती अवलंबून राहावं लागायचं. म्हणजे खाजगी सावकार जे आहेत त्या खाजगी सावकारांवरती अवलंबून राहावं लागत होतं. आणि या खाजगी सावकारांचा व्याजदर जास्त असल्यामुळे भारतीय लोक किंवा बहुतांशी लोक हे कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये सापडायचे. आता ही परिस्थिती राहिलेली नाही, कारण आज बँकांनी शाखा विस्ताराचा कार्यक्रम संपूर्ण भारतभर निर्माण केलेला आहे. आणि त्यामुळे भारतात कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपाच्या बँका स्थापन होत असलेल्या आपल्याला दिसून येतात. मग त्यामध्ये सरकारी बँका आहेत, कारण बँकांचं वर्गीकरण करत असताना एकूण 4 भागामध्ये वर्गीकरण केलं जातं. सरकारी बँका ज्याला आपण नॅशनल बँका किंवा राष्ट्रीयकृत बँका म्हणतो, त्यानंतर सहकारी बँका म्हणजे सहकारी तत्वावरती स्थापन झालेल्या बँका. आता ह्या बँका कशा ओळखायच्या, तर सहकारी बँकांच्या नावामध्ये कुठे ना कुठेतरी सहकारी या शब्दाचा उल्लेख करावा लागतो किंवा तो केलेला असतो. असा सहकार कायद्यानुसार या बँका स्थापन झालेल्या असतात. उदाहरणार्थ पलूसमध्ये पलूस सहकारी बँक म्हणजे त्या बँकेचं नाव आणि मध्ये सहकार हा शब्द आलेला आहे. तर कोऑपरेटिव्ह बँकिंग असं त्यांना म्हटलं जातं, किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ज्याला आपण DCC बँक असं म्हणतो. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची एक जिल्हा मध्यवर्ती बँक स्थापन झालेली असते आणि त्या बँकांना त्या जिल्ह्याच्या नावानं ओळखलं जातं. उदाहरणार्थ सांगलीमध्ये जी जिल्हा सहकारी बँक स्थापन झालेली आहे तिचं नाव सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, किंवा कोल्हापूर जिल्हा असेल तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. म्हणजे अशा पद्धतीनं त्या जिल्ह्याच्या नावाने त्या बँका ओळखल्या जातात, परंतु त्यांच्या नावामध्ये कुठे ना कुठेतरी सहकारी या शब्दाचा वापर हा करावा लागतो. तर म्हणजे सरकारी बँका, दुसरा प्रकार सहकारी बँका, तिसरा प्रकार आहे खाजगी बँका. म्हणजे खाजगी व्यक्तींच्या मालकीच्या या बँका असतात. उदाहरणार्थ आपल्या जवळपास कुंडल येथील सत्यविजय बँक जी आहे ती खाजगी मालकीची बँक आहे. तर या पद्धतीनं काही खाजगी बँका कार्य करीत असतात. आणि शेवटचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे परकीय किंवा विदेशी बँका. म्हणजे ज्या बँकांचं मुख्य कार्यालय परदेशामध्ये आहे आणि त्यांच्या शाखा जर भारतामध्ये असतील तर त्याला परकीय बँका असं म्हटलं जातं. जसं की भारतात स्टेट बँकेची शाखा आहे आणि भारतातल्या स्टेट बँकेची शाखा म्हणजे तिचं मुख्य कार्यालय भारतामध्ये आहे आणि भारतीय स्टेट बँकेची शाखा जर समजा उद्या अमेरिकेमध्ये कार्य करत असेल तर अमेरिकेच्या दृष्टिकोनातून भारताची जी स्टेट बँक आहे ती कुठली बँक असणार आहे, विदेशी किंवा परकीय बँक असणार आहे. तर अशा ह्या ज्या 4 प्रकारच्या बँका आहेत, सरकारी बँका, सहकारी बँका, खाजगी बँका आणि विदेशी किंवा परकीय बँका, तर ह्या 4ही प्रकारच्या बँकांना मिळून व्यापारी बँका असं म्हटलं जातं. व्यापारी बँका म्हणजेच नफा मिळवण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या बँका. म्हणजे त्यांचा कमर्शियल दृष्टिकोन असतो, व्यापारी दृष्टिकोन असतो आणि व्यापारी दृष्टिकोनानुसार या बँका स्थापन झालेल्या असतात. म्हणून या देशातील सर्व प्रकारच्या बँकांना व्यापारी बँका असं म्हटलं जातं. तर शाखा विस्ताराचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं जर आपण एकंदरीत परिस्थिती बघितली तर आज या बँकांचा शाखा विस्तार प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून जिथं जिथं बँकांच्या शाखा निर्माण झालेल्या नाहीत, स्थापन झालेल्या नाहीत, जिथं बँका अस्तित्वात नाहीत त्या भागातील लोकांना आजही खाजगी सावकारांवरती अवलंबून राहावे लागते किंवा बचत गटावरती अवलंबून राहावे लागते. तर भारतात जसजसा बँकांच्या शाखा विस्ताराचा कार्यक्रम वाढत जाईल तसं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बँकांचे महत्त्व अजूनही वाढत जाईल. लोकांना बँकिंगच्या जर सोयी उपलब्ध झाल्या तर अनेक फायदे होऊ शकतात. बँका लोकांच्या बचतीला चालना देण्याचं कार्य करीत असतात. त्यामुळे बँका या सर्वच दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या दिसून येतात.
त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे ठेवीत वाढ. बँकांच्या शाखा जेवढ्या जास्त तेवढ्या लोकांच्या ठेवीमध्ये वाढ होत जाते. कारण जसजशा बँका निर्माण होत जातील तसं बँकांचं महत्त्व लोकांना पटायला सुरुवात होते आणि एका अर्थाने बँका लोकांना बचतीची सवय लावतात, बचतीला चालना देण्याचं कार्य करतात. हा देखील ऑब्जेक्टिव्हला प्रश्न आहे. बँका लोकांना कशाची सवय लावतात तर बचतीची सवय लावतात. आता पूर्वी म्हणजे किंवा बँका नसतील तर ही बचत घरामध्ये केली जायची किंवा घरामध्ये केली जाते आणि मग घरामध्ये पैसा ठेवणं हे अनेकदा धोक्याचं ठरतं, कारण चोरी वगैरे होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर समजा आपल्या जवळपास बँका असतील तर मग लोक घरामध्ये बचत ठेवण्याऐवजी बँकेमध्ये बचत ठेवायला पसंती देतात. बँकेत ठेवी ठेवणं किंवा पैसा ठेवणे हे फायद्याचं ठरतं, कारण त्या ठेवीवरती थोडंफार आपल्याला व्याज मिळते, म्हणजे व्याज रूपाने आपल्याला उत्पन्न मिळते. परंतु हाच पैसा जर आपण घरामध्ये ठेवून घेतला तर आपल्याला कोणीही व्याज देणार नाही. आणि त्यामुळे लोकांच्या ठेवीला चालना देण्याचं कार्य, लोकांच्या बचतीला चालना देण्याचं कार्य म्हणजे लोकांच्या मनामध्ये एक प्रकारे बचतीची सवय लावली जाते, बचतीची गोडी लावली जाते आणि त्यामुळे लोक जास्तीत जास्त बँकांमध्ये बचती करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे बँकांच्या ठेवींमध्ये वाढ होत असलेली दिसून येते. बँका नवनवीन प्रकारच्या योजना, ठेवीच्या योजना आखतात आणि लोकांचा पैसा गोळा करण्याचा प्रयत्न करतात. प्रामुख्याने बँकेमध्ये जर आपल्याला खातं उघडायचं असेल किंवा जर आपल्याला बँकेमध्ये ठेव ठेवायचे असेल, पैसे ठेवायचे असतील तर त्यासाठी बँकेमध्ये आपल्याला प्रथम खातं उघडावं लागतं. 3 प्रकारची, 4 प्रकारची, 5 प्रकारची बँकेमध्ये खाते असतात. त्यातली महत्त्वाची 3 खाते आहेत. चालू खाते, दुसरं खातं आहे बचत खाते आणि तिसरं खातं आहे मुदत ठेव खाते, म्हणजे ज्याला आपण FD असं म्हणतो. फिक्स्ड डिपॉझिटला हे पैसे ठेवलेले असतात. विशिष्ट मुदत संपल्याशिवाय आपल्याला हे पैसे काढता येत नाहीत. त्यानंतर चौथा प्रकार आहे तो म्हणजे आवर्त ठेव खाते, ज्याला रिकरिंग डिपॉझिट असं म्हटलं जातं किंवा RD असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर इतर जी ठेवी आहेत, इतर खाती, मग त्याच्यामध्ये बँका वेगवेगळ्या ठेव योजना जाहीर करते आणि त्या माध्यमातून म्हणजे दाम दुप्पट ठेव योजना असेल, दाम दीडपट ठेव योजना असेल, पेन्शन ठेव योजना असेल, अशा अनेक प्रकारच्या योजना स्वीकारून बँका लोकांच्या ठेवी गोळा करण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे लोकांची म्हणजे लोकांच्यात एक प्रकारे काटकसरीची प्रवृत्ती वाढते, कारण काटकसर केल्याशिवाय बचत होऊ शकत नाही. पैशाची उधळपट्टी थांबते आणि त्यामुळे आपल्याला एक चांगली सवय लागते, कारण भविष्य काळामध्ये आपण ठेवलेला पैसा, आपण केलेली बचत आपल्याला अडीअडचणीच्या काळामध्ये उपयोगी ठरत असते आणि त्या अनुषंगाने लोकांकडून बचत होणं अतिशय गरजेचे असते. तर हे काम बँकांकडून केले जाते. त्यानंतर तिसरा फायदा आहे तो म्हणजे कर्ज पुरवठ्यात वाढ. बँका ठेवीच्या रूपाने जेवढा पैसा गोळा करतात तो सर्व पैसा बँका स्वतःजवळ ठेवून घेत नाहीत, तर त्यातला काही भाग स्वतःजवळ रोख स्वरूपामध्ये ठेवला जातो. म्हणजे एखादा ठेवीदार जर ठेव काढण्यासाठी आला, कारण बँकांनी मागता क्षणी परत करण्याच्या अटीवरती हा पैसा स्वीकारलेला असतो, त्यामुळे ठेवीदारांचा पैसा ठेवीदारांना परत करता यावा म्हणून बँका काही भाग रोख स्वरूपामध्ये जवळ बाळगतात आणि राहिलेला जो पैसा आहे तो पैसा बँका कर्ज पुरवठा करण्यासाठी वापरतात. त्यामुळे जेवढ्या शाखा जास्त तेवढ्या ठेवी जास्त आणि जेवढ्या ठेवी जास्त तेवढा बँकांचा कर्ज पुरवठा जास्त. बँका जास्तीत जास्त ठेवी गोळा करून जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करण्याचा प्रयत्न करतात. आता हे कर्ज कोणाला दिलं जातं तर वैयक्तिक स्वरूपामध्ये व्यक्ती कर्ज घेऊ शकते किंवा शेतकरी आहे, उद्योगपती आहेत, व्यापारी आहेत, अशा वाहतूकदार आहेत, अशा वेगवेगळ्या घटकांना बँका कर्ज पुरवठा करतात आणि त्या घटकांचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ठेवी वाढल्या की कर्ज वाढतात आणि कर्ज वाढल्या की बँकांचा सुद्धा फायदा होत राहतो. तर ह्या अनुषंगाने बँका ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे हे बँका महत्त्वाची 2 कार्य करीत असतात. त्यानंतर विकासाभिमुख बँकिंग. बँका विकासाभिमुख दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करण्याचा प्रयत्न करतात. जी महत्त्वाची क्षेत्र आहेत, शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक, दळणवळण, की जी किंवा देशामध्ये काही विकासात्मक प्रकल्प हाती घेतलेले असतील, रस्ते बांधणी प्रकल्प, वीज प्रकल्प किंवा धरणे, पूल बांधणे, असे काही महत्त्वाचे प्रकल्प जर सरकारने हाती घेतलेले असतील तर त्यालासुद्धा बँकांकडून कर्ज पुरवठा केला जातो. म्हणजे जास्तीत जास्त देशाचा विकास कशा पद्धतीनं साध्य होऊ शकेल,
असा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बँका कर्ज पुरवठा करण्याचा प्रयत्न करीत असतात, म्हणून त्याला विकासाभिमुख बँकिंग असं म्हटलं जातं. त्यानंतर अग्रक्रम क्षेत्रांना कर्ज पुरवठा, बँका अग्रक्रम क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्याचा प्रयत्न करतात. अग्रक्रम क्षेत्र म्हणजेच देशातील महत्त्वाची क्षेत्र की जी कर्ज पुरवठ्यापासून वंचित आहेत किंवा बाजूला आहेत किंवा जी दुर्लक्षित आहेत, अशी महत्त्वाची क्षेत्र म्हणजे शेती आहे, त्यानंतर किरकोळ व्यापारी आहे, कारागिरी व्यवसाय आहे, त्यानंतर स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती असतील किंवा लघु उद्योगधंदे आहेत, कुटीर उद्योगधंदे आहेत, ज्यांना कर्ज पुरवठा होणं फार गरजेचं आहे, कारण अग्रक्रम क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास होऊ शकत नाही. म्हणजे फिरते व्यापारी, किरकोळ व्यापारी यांना देखील कर्ज पुरवठा होणं आवश्यक आहे. शेतीला कर्ज पुरवठा होणं आवश्यक आहे. शेतीला केला जाणारा जो जोड व्यवसाय आहे त्याला देखील कर्ज पुरवठा होणं आवश्यक आहे. तर अशी महत्त्वाची जी क्षेत्र आहेत ती विचारात घेतली जातात आणि एकूण कर्ज पुरवठ्यापैकी बँका जवळजवळ 40% कर्ज पुरवठा हा अग्रक्रम क्षेत्राला केला जातो. त्या प्रकारची बंधनं किंवा तशा प्रकारचे आदेश बँकांना रिझर्व्ह बँकेकडून दिले जातात. तर ह्या दृष्टिकोनातून बँका महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यानंतर रोजगार निर्मिती, रोजगाराच्या दृष्टिकोनातून बँका महत्त्वाची भूमिका बजावतात. आज जर आपण पाहिलं तर जवळजवळ 1,00,000 शाखा, 1 ते 1.5 लाख बँका आज भारतामध्ये खाजगी असतील, विदेशी असतील, सहकारी असतील, म्हणजे जवळपास हा आकडा 2-2.5 लाखांपर्यंत आहे. फक्त सरकारी बँकांची संख्या 98,607 आहे, म्हणजे 1 लाखाच्या आसपास आहे. शिवाय खाजगी बँका, सहकारी बँका, परकीय बँका आणि त्यांचा शाखा विस्तार ही जर परिस्थिती पाहिली तर एवढ्या बँका आहेत आणि एवढ्या बँकांमधून लोकांना नोकऱ्या दिल्या जातात, लोकांना काम मिळते. म्हणजे रोजगारीच्या दृष्टिकोनातून, रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून बँका महत्त्वाच्या ठरतातच. परंतु बँकांनी ज्या ज्या क्षेत्राला कर्ज पुरवठा केलेला आहे, शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक, दळणवळण, बँकांनी कर्ज पुरवठा केल्यामुळे ह्या क्षेत्रांचा विकास होतो आणि ह्या क्षेत्रांचा विकास झाला की त्या क्षेत्रामधून सुद्धा रोजगाराच्या संधी निर्माण व्हायला सुरुवात होते. म्हणजे बँका प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष बँकेत काम करणारे कर्मचारी आणि अप्रत्यक्ष रोजगार, याचा अर्थ बँकांनी मदत केल्यामुळे, बँकांनी कर्ज पुरवठा केल्यामुळे ज्या क्षेत्रांचा विकास झालेला आहे त्या क्षेत्रातून निर्माण होणारा रोजगार, त्याला बँकांनी निर्माण केलेला अप्रत्यक्ष रोजगार असं म्हटलं जातं. तर अशा दोन्ही पद्धतीने बँका रोजगार निर्मिती करून बेकारी कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती झाल्यामुळे किंवा रोजगारात वाढ झाल्यामुळे साहजिकच बेकारी कमी होते आणि बेकारी कमी झाल्यामुळे दारिद्र्य निर्मूलन म्हणजेच दारिद्र्य कमी होण्यासाठी मदत होत असते. कारण आपण पाठीमागच्या सेमिस्टरमध्ये पाहिलेलं आहे बेकारी आणि दारिद्र्य, की दारिद्र्याचा जन्म हा बेकारीतून होत असतो. हाताला जर कामधंदा नसेल तर मग लोक बेकार राहतात आणि लोकांना उत्पन्न मिळत नाही, त्यामुळे लोकांना दारिद्र्यामध्ये जीवन जगावं लागतं. परंतु बँका प्रचंड प्रमाणामध्ये रोजगार निर्माण करतात, अनेक लोकांच्या हाताला काम मिळते, बेकारी कमी होते आणि आपोआपच लोकांचे दारिद्र्य देखील कमी होण्यासाठी मदत होत असते. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आधुनिक सेवा. आज भारतातील बँकिंग क्षेत्राकडून ग्राहकांना आधुनिक सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो, कारण 1991 मध्ये आपण नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला. जागतिकीकरण, खाजगीकरण आणि शिथिलीकरण या 3 गोष्टींना अनुसरून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बदल करण्यात आलेले होते. भारतातील बँकिंग क्षेत्राचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून आणि बँकिंग क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी भारतामध्ये 1991 मध्ये नरसेन समिती नावाची समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि या समितीनं अशी शिफारस केलेली होती की भारतातील बँकांची जर स्पर्धाशक्ती वाढायची असेल, भारतातील बँकांची जर भक्कम पायावरती उभारणी व्हायची असेल तर बँकांनी पारंपरिक सेवा न देता, म्हणजे त्याच जुन्या सेवा न देता आधुनिक सेवा त्यांनी आपल्या ग्राहकांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच आपल्या खातेदारांना आधुनिक सेवा पुरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता बँका कोणकोणत्या सेवा देतात तर आज आपण पाहिलं तर ऑनलाईन बँकिंग किंवा ज्याला ई बँकिंग असं देखील म्हटलं तर इलेक्ट्रॉनिक बँकिंग, त्यानंतर ATM आहे, क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, RTGS आहे, म्हणजे काही क्षणात आपण पैसे ट्रान्सफर करू शकतो, ऑनलाईन बँकिंग आहे, पे बँकिंग आहे, गुगल पे आहे. म्हणजे असे जर आपण सगळे प्रकार पाहिले तर आज आपल्याला
बँकेच्या कुठल्याही कामासाठी शक्यतो बँकेमध्ये जावं लागत नाही. आज आपण घर बसल्या बँकिंगचे सर्व व्यवहार करू शकतो. म्हणजे खरेदीसुद्धा जरी आपण केली ऑनलाईन खरेदी, तरी तिचं बिल आपण ऑनलाईन पद्धतीने देऊ शकतो. म्हणजे आज किंवा ATM 24 तास आपल्याला ATM मशीनमधून पैसे काढता येतात. ऑल टाईम मनी असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे कोणत्याही वेळी जावा तुम्ही, अगदी रात्री जरी आपण गेलो ATMमध्ये तरी आपल्याला पैसे ATMमधून मिळू शकतात, कारण 24 तास अखंडपणे सेवा देणारी ही व्यवस्था आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ATM कार्ड जर आपल्या जवळ असेल तर आपल्याला सतत रोख पैसे जवळ बाळगावे लागत नाही. तर त्या माध्यमातून आपण आपले आर्थिक व्यवहार करू शकतो. म्हणजे अशा अत्याधुनिक सेवा देण्याचा प्रयत्न बँकांकडून केला जातो. त्यामुळे आपला वेळ वाचतो, आपले श्रम वाचतात आणि आपले पैसे देखील वाचतात. कारण येणं जाणं हा सगळा खर्च जर बघितला, बँक जर लांब अंतरावरती असेल तर आपल्याला तेवढा वाहतूक खर्च करावा लागतो. त्यामुळे विनासायास घर बसल्या आज आपण बँकिंगचे सगळे व्यवहार करू शकतो. अशा आधुनिक सेवा देण्याचा प्रयत्न आज भारतातील बँका करीत आहेत. या सर्व दृष्टिकोनातून जर विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बँकांचं जे महत्त्व आहे ते दिवसेंदिवस वाढत असलेले आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने आपला प्रकरण 3 मधला जो दुसरा B हा घटक आहे तर तो या ठिकाणी संपलेला आहे. आणि आपण पुढच्या उद्याच्या लेक्चरला आपण पुढचा नवीन C हा घटक पाहणार आहोत. काल सूचना तुम्हाला दिलेली होती की आपले टाईम टेबलला इकॉनॉमीचे तास असो अथवा नसो, तुम्हाला आपला सिलेबस संपेपर्यंत इकॉनॉमीचे रोज लेक्चर टाकले जाणार आहेत. तर कृपया सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.